श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, ज्यांच्या आयुष्यात आत्मविश्वासाची झोळी खाली असते ना, त्यांना अध्यात्माच्या मार्गाची पायरी चढणं गरजेचं असतं. स्वामींच्या मार्गात जाणं गरजेचं असतं. कारण जो स्वामी मार्गात जातो, जो अध्यात्माचा कस धरून राहतो, त्याला माघारी परतण्याची वेळ कधीच येत नाही. आणि स्वामी महाराज तशी वेळ येऊ देखील देत नाही. विश्वासाने स्वामींच्या मार्गात जा आणि विश्वासाने स्वामींच्या मार्गात राहा. कारण बऱ्याचदा आपण स्वामींच्या मार्गात जातो, परंतु आयुष्यामध्ये अडचणी आल्या की हळूहळू आपला विश्वास कमी होऊ लागतो. पण खऱ्या अर्थाने तीच वेळ असते आपल्या परीक्षेची. म्हणूनच आपल्याला आपल्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं आहे आणि कायमचं स्वामींचं होऊन जायचं आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला जर कायमचं स्वामींचं होऊन जायचं असेल तर नक्कीच आजचा संदेश ऐका. कारण प्रत्येक स्वामी संदेश तुम्हाला स्वामींपर्यंत घेऊन जातो आणि कायमच स्वामींचं बनवतो. म्हणूनच संदेश रोजच येत असतात. रोजच संदेश ऐकायला हवे. तर आजचा संदेश ऐकण्यासाठी एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर 3 फुलं दिसत आहेत. त्या 3 फुलांपैकी एक फूल तुमच्यासाठी निवडा आणि स्वामींचा संदेश जाणून घ्या. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचं फूल निवडलं असेल अशी मी आशा करते. आणि आजचा संदेश काय आहे ते सांगते. बघा, ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी सांगतात, अरे फुलाकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. एका दिवसाचं आयुष्य त्याला मिळतं, तरी पण ते अगदी भरभरून जगतं. त्याला साधं माहीतही नसतं की मी उद्या परमेश्वराच्या चरणी लीन होणार की एखाद्या मृतदेहावर विलीन होणार. पण ते फूल या गोष्टीचा विचार करून बहरणं सोडत नाही. जे मिळालं त्याचा आनंदाने स्वीकार करतं. ते प्राणही हसतमुखाने सोडतं. पण प्राण सोडताना देखील सुगंध दुसऱ्यांना दान करून कोमेजलेल्या नंतरही लढण्याचं बळ त्या फुलाला कुठून मिळतं ते कळतच नाही. तसंच बळ खरं तर प्रत्येक मनुष्याला मिळायला हवं. तरच प्रत्येकाचं आयुष्य त्या फुलाप्रमाणे सुगंधित होईल. अरे या स्पर्धेच्या युगात स्वतःला देखील महत्त्व द्यायला शिक. स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला शिक. म्हणूनच आजचा दिवस आलेला आहे, तो आनंदात घालवायला शिक. भविष्याचा अतिविचार करण्यात आणि भूतकाळात रमण्यात तुझं आयुष्य सुखाचं होणार नाही. त्यामुळे आलेला क्षण हा परत येणार नाही याचं भान ठेवून आलेला क्षण हसतमुखाने जगायला शिक. नक्कीच तुझं देखील आयुष्य त्या फुलाप्रमाणे सुगंधित होणार आहे. तर स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ. जीवनात दुःखासोबत सुखही आहे, ते निरखून बघ. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जा. मग मावळताना तो दिवस तुलाही भरभरून आनंदच देईल. आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला तर तो दूर पळतो. पण एकदा का निश्चिंत बसला की जसं फुलपाखरू तुझ्या खांद्यावर अलगद येऊन बसतं, त्याचप्रमाणे आनंद तुझ्यासमोर येतो आणि तुला मिठीत घेतो. आनंद व्यक्त करायला तू स्वतः शिकलं पाहिजेस. जेव्हा तू आनंद स्वतः व्यक्त करायला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद काय आहे तुला हळूहळू कळू लागतं. तर स्वामी भक्त हो, ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात पाहूया. अरे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. प्रत्येक क्षण जगताना आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. कारण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा परत न येण्यासाठी असतो. वेळ ही निघून गेली किती मागूनही परत मिळत नाही. आयुष्यामध्ये दुःख खूप आहे, पण सुखाचे देखील क्षण कमी नाहीत हे तू जाणून मान्य करायला शिक. स्वामी म्हणतात, अरे आनंद आणि सुख तुला हवं असेल तर तू या जगाकडे डोळे लावण्यापेक्षा तू आमच्या नामाकडे डोळे लाव आणि आमच्या भक्तीत तल्लीन व्हायला शिक.
श्री स्वामी समर्थ.